आपलं बायकांचं कसं असतं बघा ना, लग्नाआधी वरण भात साजूक तूप या पलीकडे माझं भावविश्व नव्हतं. पण लग्न झाल्यावर नवरा म्हणजे अस्सल नॉनव्हेज प्रेमी. मग काय, लग्नाआधी अंड्याला स्पर्श न देखील केलेली मी लग्नानंतर चिकन आण मटण आण ते स्वच्छ धुऊ, ते शीक, त्यानंतर एकतर चव नाही चाखायची, त्यामुळे त्याच्या सुगंधावरून चवीचा अंदाज घ्यायचा. म्हणजे आता मटण बिर्याणीचंच बघा ना, तिला आपण पूर्ण सगळ्या बाजूने सील करतो, जेणेकरून त्यामध्ये जी वाफ आहे त्यातच ती शिजून त्यामध्ये दम भरून त्याची चव तितकीच खुलत जाते. तसंच आपलं देखील आहे की नाही, आपल्याला पण असं वाटतं की नाही, कधी कधी मनामध्ये विचारांची खूप गर्दी झाली आहे, काही गोष्टी आपण मनाविरुद्ध करतोय की काय, काही गोष्टींचा खूप असा आक्रोशही कधी दाटून येतो, कधी कधी असं वाटतं की घुसमट तर होत नाही ना. अशी सगळी विचारांची गर्दी, विचारांची दाटी झालेली असते. पण पिक्चर जेव्हा क्लिअर होतं ना, तेव्हा कळतं की ही तर विचारांची गर्दी नाही, तर हा आपल्या माणसांसाठी आणि आपल्या आवडीच्या व्यक्तींसाठी प्रेमाचा आणि मायेचाच दम आहे, हो की नाही. तर ही आजची मटण बिर्याणी रेसिपी खास आपल्या सुगरण मैत्रिणींसाठी, ज्या स्वतः शाकाहारी असून फक्त आपल्या कुटुंबियांच्या प्रेमासाठी हे नॉनव्हेज करतात. आणि तुम्हाला सांगते, व्हेज असो नॉनव्हेज असो, जो पदार्थ आहे ना, जो पदार्थ न चाखता आपण करतो त्यामध्ये जो मायेचा ओलावा ऊब येते, ती जगातल्या इतर कुठल्याच पदार्थाला येत नाही. नमस्कार, मी मधुरा. मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर अर्थातच मटन दम बिर्याणी करत आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण ही प्रोसेस बघणार आहोत. सगळ्यात आधी मटण कसं मॅरिनेट करायचं, त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूयात. पण पटाक्कन हे आपलं नवीन कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब करा की. अर्धा किलो इथे मटण घेतलेत आणि मटणचे ना मोठे मोठे पीसेस घ्यायचे. दुकानामध्ये ना तुम्हाला हे आरामशीर मिळेल. तर अर्धा किलो मटण आहे, तर 1.5 कप इथे दही घेतलं. 1.5 कप म्हणजे साधारण 200 ग्रॅम दही. त्याचसोबत इथे कोथिंबीर घेतली बारीक चिरून, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची 4 ते 5, पुदिन्याची पानं, अर्धा चमचा हळद, 1 टेबलस्पून धनेपूड आणि 1 टेबलस्पून बिर्याणी मसाला. यासोबतच मॅरिनेशनमध्ये आपण वापरणार आहोत आपला मधुराज रेसिपीचा संडे मसाला आणि त्याचबरोबर बॅडगी मिरची पावडर. madhurajrecipeclub.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे आपले सगळे प्रॉडक्ट चेक करू शकता आणि आवडले तर खरेदी पण करू शकता. सगळ्यात आधी मटण मॅरिनेट करूयात. तुम्हाला सांगते, हे जितकं छान मॅरिनेट होईल ना, तितकी ज्युसी रसरशीत तुमची मटण बिर्याणी होईल. मॅरिनेट करून रात्रभर फ्रीजमध्ये तो बाउल ठेवा आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा बिर्याणी करायची त्याच्या आधी 1 तास फ्रीजमधून बाहेर काढा. मस्त मॅरिनेट होतं. पण तितका वेळ नसेल तर किमान 3 ते 4 तास तरी रूम टेम्परेचरवर मॅरिनेट करा. म्हणजे सकाळी मटण आणलं, दुपारी बिर्याणी करायची असेल तर सकाळी आणल्या धुवून मॅरिनेट करून दुपारी बिर्याणी करायला घ्या. तर मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, कोरडं करून घेतलं. यामध्ये घालूयात दही, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पानं हाताने अशी चुरून टाकायची, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान उतरतो. आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, धणेपूड, बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला पाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा. घरगुती बिर्याणी मसाला कसा करायचा त्याची लिंक तुम्हाला मिळेल. बरं, आता इथे आपण यामध्ये घालणार आहोत मस्तपैकी आपला संडे मसाला. पदार्थाची चव आहे ना द्विगुणित होते यामुळे. 1 मोठा चमचाभर संडे मसाला आणि 1 चमचा बॅडगी मिरची पावडर, त्याचसोबत मीठ. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. सगळं आहे ना, हा मसाला आहे ना, या मटणला कोट झाला पाहिजे. हे बघा, एकूण एक मटणचा पीस या मसाल्यामध्ये कोट झाला आहे, मस्त असं रसरशीत झालं आहे. झाकण ठेवून मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात. चला, मटण मॅरिनेट होतंय तोवर आपण पुढची तयारी करूयात. तर इथे कुकरमध्ये 2 पळी तेल गरम करून घेतलं. आता यामध्ये काजू घालूयात आणि हलकेसे तळून घ्यायचे. तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, मटण बिर्याणीत काजू कोण खातं? माझा नवरा खातो, त्याला आवडतं, म्हणून थोडे तळून घेते. चला, काजू इथे छान तळून झाले. आता हे तळलेले काजू काढायचे. आता पुढे काय करायचं सांगते. इथे
याच तेलामध्ये कांदा तळून घेतो. हा तळलेल्या कांद्याला बरिस्ता म्हणतात. बिर्याणीचे 2 प्रकार असतात, कच्ची बिर्याणी, पक्की बिर्याणी. कच्ची बिर्याणीमध्ये ना मटण आणि त्यावर फक्त एक 10 ते 15% शिजवलेला तांदूळ त्याचा थर लावून दमवर ते सगळं एकत्र शिजवलं जातं. त्याला कच्ची बिर्याणी म्हणतात. त्या केसमध्ये तळलेला कांदा मटण मॅरिनेट करतात आणि ते तळलेलं तेल घालतात. पक्की बिर्याणीमध्ये हा कांदा तळलेल्या तेलातच आपण सगळं मटण शिजवतो आणि पुढची प्रोसेस करतो. त्यामुळे असा कुरकुरीत तळलेला कांदा परत मऊ करायची अजिबात गरज नाही. कुरकुरीत तळलेला कांदा मस्त गरमागरम बिर्याणीवर पेरून खायचा असतो. तो चवीला छान लागतो. पण तुम्हाला फारच हौस असेल की पक्क्या बिर्याणीमध्ये पण तळलेला कांदा टाकायचा, शास्त्र असतं ते, बिनधास्त करा. आता कांदा पटकन तळून व्हावा म्हणून मी काय करते, उभा चिरलेल्या कांद्याला मीठ लावते, ते मिठाचं पाणी काढून टाकते आणि असा सुकवून घेते मोकळ्या हवेखाली. मी रात्रभर सुकवून घेतला आहे. यामुळे कांदा जेमतेम मिनिटभरात तळून होतो आणि एकदम कुरकुरीत तळला जातो. पण तुम्हाला हौस असेल की ओला कांदा जास्त वेळ तळत राहायचं, जास्त वेळ तळा, काहीही हरकत नाही. तर याच गरम कांद्यात हे पाणी काढलेलं आणि हलका सुकवलेला कांदा मी घातला. हा मिसळायचा आणि बघा लगोलग तळला पण गेला की नाही. लगोलग म्हणजे फार वेळ लागतच नाही, लगेच तो कुरकुरीतही होतो आणि कुरकुरीत तळलाही जातो. आता हा काढूयात आणि सगळा कांदा छान तळून घेते. आता या बरिस्ता तळलेल्या तेलात 1/2 किलो बारीक चिरलेला कांदा घालूया. व्यवस्थित असा बदामी रंग येईपर्यंत कांदा परतून घेऊया. तर इथे मी 1/2 किलो अख्खा बासमती घेतला आणि कपचं प्रमाण म्हणाल तर 1/2 किलो म्हणजे 2.5 कप. आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा. हे पाणी काढून टाकायचं यातलं पांढरट. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं, पूर्ण गच्च पाणी भरायचं, कारण तांदूळ फुगतो त्या पाणी शोषलं की. अख्खा बासमती आहे ना पाण्यामध्ये किमान अर्धा तास 30 मिनिटं तरी भिजला गेला पाहिजे. म्हणून हे मटण शिजेपर्यंत तांदूळ भिजेल आणि मटणच्या शिट्ट्या आपण जेव्हा काढायला घेऊ, म्हणजे शिट्टी बंद होईल तेव्हा तो शिजवायला घेऊ, म्हणजे पॅरलली आपली सगळी कामं सुरू राहतील. तर 30 मिनिटं हे भिजण्याकरता ठेवायचं. आणि कांदा बघा बदामी रंगावर परतून झाला. तर यामध्ये घालूयात हिरवी मिरची स्लिट केलेली, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 चमचा म्हणजे टीस्पून बिर्याणी मसाला, थोडीशी हळद, 1 टीस्पून किचन किंग मसाला आणि आपलं मधुराज रेसिपीचा संडे मसाला 1 चमचा आणि बॅडगी मिरची पावडर ती देखील 1 चमचा. आता हे मसाले व्यवस्थित मिसळून घ्यायचे. मसाले मिसळून झाले, यामध्ये कोथिंबीर, पुदिना, मीठ घालूयात. हे देखील मिसळून घेऊयात. आहा, काय दिसतं आणि काय सुवास दरवळतोय. तर आपण आहे ना यामध्ये खडे मसाले कमीत कमी वापरतो, कारण बिर्याणी मसाला वापरला आहे आणि खडे मसाले फक्त भात शिजवताना त्यामध्ये त्या खड्या मसाल्यांचा स्वाद ॲड होतो म्हणून घालतोय. आता मटण मॅरिनेट करून जवळपास आता 4 तास झालेले आहेत. काय दिसतंय बघा, मस्त त्याला असा रस सुटलेला आहे. आता हे रसरशीत मॅरिनेट केलेलं मटण मसाल्यात मिसळूयात. चांगलं असं परतून घ्या मसाल्यामध्ये 3-4 मिनिटं तरी. वाह, आता हे बघा मटण जसं शिजतं ना तसा त्याचा अंगचा रस आहे ना रिलीज व्हायला सुरुवात होते. क्या बात आहे. आता मटण कुकरच्या बेसला चिकटून बसू नये म्हणून यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालूयात. मटण जसं शिजतं ना तसं त्याला भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे अगदी बेतानेच घाला पाणी. आणि हे पाणी असं खाली ढकलून द्या, कारण आपल्याला मटण खालीच करपलं नाही पाहिजे. झाकण लावूयात आणि 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचं. ओव्हरकुक अजिबात करू नका,
कारण दमवर पुन्हा आपण 15 ते 20 मिनिटं शिजवतो तेव्हा पुन्हा मटण ते शिजत राहतं. चौथी शिट्टी झाली, गॅस बंद करते. आता याची वाफ शांत होईपर्यंत निवेपर्यंत आपण तांदूळ किंवा भात शिजवून घेऊया. तर इथे हा तांदूळ बरोबर अर्धा तास भिजत घातला होता आणि बघा मस्त असा फुललाय भिजत घातल्यामुळे. मस्त दिसतोय, छान असा टपोरा झाला. इथे पाणी देखील गरम करण्याकरता ठेवलंय. आता या भिजवलेल्या तांदूळातलं एक्स्ट्राचं किंवा जास्तीचं जे पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचं. अशी एखादी चाळणी किंवा गाळणी घ्यायची आणि सगळं पाणी उपसून काढायचं. ही महत्त्वाची प्रोसेस आहे, नाहीतर गरम गरम पाण्यात हे थंड पाणी मिसळलं जाईल आणि मग तांदूळ किंवा भात नीट शिजला नाही जाणार. आता या गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं. 8 कप पाणी आहे तर 1.5 टेबलस्पून मीठ घेतले. बऱ्यापैकी मीठ घालायचं, कारण आपल्याला शिजवलेल्या भाताला जी काही चव आहे ती या पाण्यातूनच मिळते. आता यामध्ये 3 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, 2 मसाला वेलदोडा, 3 हिरवा वेलदोडा, 8 ते 10 काळी मिरी आणि 8 ते 10 लवंग. आणि याला मस्त एक उकळी येऊ देऊयात. पाण्याला इथे उकळी आली, यामध्ये भिजवलेलं तांदूळ घालायचं. 8 ते 10 मिनिटं तरी या पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. आपल्याला 80% तांदूळ शिजवायचे, पूर्ण शिजवायची गरज नाही. आता हे बघा, आपण यामध्ये टाकले ना, तांदूळ शिजतायत तोवर ते असे पातेल्याच्या बुडाशी बसलेले असतात. आता जसजसं शिजतील तसतसं ते पाण्यावर तरंगायला सुरुवात होईल. जेव्हा ते पाण्यावर तरंगतील याचा अर्थ आपल्याला हवा तसा तांदूळ शिजला आहे. बरोबर 10 मिनिटं याला उकळी काढली आणि हे बघा, पातेल्याच्या बुडाशी जे जमा झालेले तांदूळ होते आता ते वर आले आणि पाण्यावर बघा तरंगायला, नाचायला सुरुवात केली. हे शब्द बरोबर आहे. हे बघा बघा, मस्त लांब सडक शिजलाय तांदूळ. फुगला नाही, फुगीर नाही झाला, पण शिजला देखील आहे, पण पूर्ण पण नाही शिजला. आणि मटण जे आपण शिजवून घेतलं, कुकरची वाफही गेली आहे. वा 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 वा, बहारदार, मस्त रसरशीत झालंय. अजिबात या कुकरच्या बुडाशी ते चिकटलं नाही आहे आणि मटण शिजलंय पण ओव्हर कुक झालेलं नाही आहे. वा बघा काय दिसतंय. आहा हा. आता हा जो शिजवलेला तांदूळ आहे हा यामध्ये थर लावूयात. आता हा छान पसरवून घेऊयात. काय दिसतंय ना सगळं भारी. आता केशरचं पाणी घालायचं तर घाला, पण सगळ्यांकडे केशर नसतो म्हणून मी असं हळदीचं पाणी घालते, म्हणजे नैसर्गिक आणि रंग घातल्याचा गिल्टही नाही. यावर बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना, साजूक तूप. अगदी मस्त आहे. बिर्याणी अशी रसरशीत होते, त्यामुळे एक 5 ते 6 चमचे साजूक तूप भातासाठी आपण घालतोय, खालच्या मटणसाठी नाही. आता यावर आहे ना 2 पळी हे बिर्याणी शिजवलेलं पाणी घालूयात, म्हणजे बिर्याणी वरचा भात आहे ना छान शिजेल. आता झाकण ठेवायचं, गॅस सुरू करूयात. वाफ नको जायला म्हणून एक लवंग इथे खोचायचं आणि अगदी मंद आचेवर 15 मिनिटं ही दमवर छान शिजवून घ्यायची. वाटलं तर खाली जाळी ठेवा आणि जाळीवर मग कुकर ठेवा. आ हा हा हा, काय सुवास दरवळतोय तुम्हाला सांगते. आता गॅस बंद करते. बरोबर 15 मिनिटं मंद आचेवर दम दिलेला आहे बिर्याणीला. हां, नवीन लग्न होतं तेव्हा नवरा बायकोला दम देतो. लग्न जसं पुढे जातं तसं बायको बिर्याणी नाही सगळ्यांनाच घरात दम देते. तर आता एक 5 मिनिटं थांबूयात आणि आपण हे चेक करूयात. आ हा 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 हा, बघा काय दिसतीये बिर्याणी. क्या बात आहे. बरं, जरा जास्त झाली आहे कुकरच्या मानाने म्हणून खाली परात ठेवली. पुन्हा म्हणू नका तुला अंदाज नाही आला, यामुळे आला त्यावर आला. बिर्याणीकडे फोकस करा, बाकी सगळं राहू द्यात. आता सांडलं तरी खाली सांडावं परातीत म्हणून असं केलेलं आहे. वा, आ हा हा हा, आ हा हा, अजिबात चिकटले नाही आणि मटण बघा मस्त असं ज्युसी दिसतंय, रसरशीत एकदम. क्या बात आहे. थांबा, हे आता ना असं
बघा हे बघा हे बघा मटण बघा मटण. आहा. आता या गरमागरम बिर्याणीवर हा तळलेला कांदा हा असा खातात, ठीक आहे. आणि तुमचा नवरा काजूचा शौकीन असेल तर हे असे तळलेले काजू. आहा, बिर्याणी काय दिसतेय लाजवाब, एकदम रसरशीत, ज्युसी. मटण परफेक्टली शिजतं आणि त्याचं मसाले आपण वापरलेत ना, बिर्याणी मसाला आणि संडे मसाल्याचं कॉम्बिनेशन अफलातून चव येते. या प्रकारे ही बिर्याणी नक्की करून बघा आणि कशी झाली कळवायला नका विसरू. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.